सर्वांना नमस्कार मित्रांनो. आपण काल पीओएसबीच्या आपण सगळ्या ज्या स्कीम बघत होतो त्यामध्ये आपण काल एसबी, आरडी आणि टीडी हे आपण स्कीम पाहिलेलेच आहेत. आज आपण बघणार आहे की सुकन्या आणि पीपीएफ, कारण हे दोन्ही खाते एकसारखे आहेत. दोन्हीचे रूल्स वगैरे बरेचसे सेम प्रकारे आहेत. त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहे की सुकन्या समृद्धी अकाउंट. सुकन्या समृद्धी अकाउंट म्हणलं की लगेच लक्षात आलं असेल तुझ्या काय की सुकन्या समृद्धी अकाउंट कशाशी संबंधी आहे की मुलींचं खातं असतंय, कशासाठी मुलींच्यासाठी असतंय सुकन्या समृद्धी खातं. आता सुकन्या समृद्धी खात्याची काय परीक्षेला प्रश्न विचारला जातो. पहिलाच प्रश्न असतोय की सुकन्या समृद्धीवर खात्यावर प्रश्न आला, परीक्षेला प्रश्न काय असतोय की सुकन्या समृद्धीची खात्याची सुरुवात कधी झाली. आता सुकन्या समृद्धीची सुरुवात जर बघितली तर सुकन्या समृद्धी खातं हे लॉन्च आहे ना, लॉन्चिंग किती झाली 22/1/2015 ला लॉन्च झालेलं आहे खातं. आणि परीक्षेमध्ये जर समजा विचारलं लागू कधी झालं तर लागू 1/4/2015 ला सुकन्या समृद्धी खातं हे लागू झालेलं आहे. पण शक्यतो परीक्षेला प्रश्न विचारतात की सुकन्या समृद्धी खातं हे कधी लॉन्च झालेलं आहे. तर सुकन्या समृद्धी खातं हे मुलींसाठी असतंय. ठीक आहे, मुलींसाठी खातं कधी लॉन्च झालंय 22/1/2015 साली हे खातं लॉन्च झालंय आणि 1/4/2015 ला हे खाते लागू झालेले आहे. ठीक आहे. आणि आपण जर बघितलं तर सुकन्या समृद्धी खात्याचा जर व्याज जर बघितला तर सुकन्या समृद्धी खात्याचा हा व्याज दर आहे ना अर्थसंकल्पाला 8.2%. आता मार्च मध्ये काय बदलायचं तो बदल त्याच्यानुसार आपण परीक्षेला तुम्ही तो लक्षात ठेवायचंच आहे. त्यामध्ये काही वाद येणारच नाही. मार्च मध्ये फायनान्स मिनिस्ट्री दरवेळेस 3-3 महिन्याला आपले रेट हे चेंज होत असतात. आणि सुकन्या समृद्धी ह्या खात्याला आता सध्याला सर्वात जास्त रेट ऑफ इंटरेस्ट असणार म्हणजे सुकन्या समृद्धी खातं आहे. सुकन्या समृद्धी खातं कोणासाठी असतंय? मुलींसाठी असतंय. आता सुकन्या समृद्धी खातं मुलींसाठी बरोबर आहे. मुलीसाठी कुठल्या मुलीसाठी? सगळ्या पोरीसाठी आहे का? सगळ्या मुलीसाठी नाही. वय वर्ष किती? वय वर्ष 10च्या आतमध्ये ना, 10च्या आतमधील ज्या मुली आहेत, ठीक आहे, 10 वर्ष वयोगटाच्या आतमधील ज्या मुली आहेत त्यांच्यासाठी सुकन्या समृद्धी खातं हे सुरू असतंय. आपण जे सुकन्या समृद्धी खातं हे पोस्टामध्ये उघडलं जातं. आणि आपण जर बघितलं परीक्षेला प्रश्न विचारला जातो की दोन जुळ्या मुली असतील तर त्यांच्यासाठी हे सुकन्या खातं लागू आहे का? तर होय, 2 जुळ्या मुली जर असतील तर त्यांच्यासाठी सुकन्या समृद्धी खातं हे लागू आहे. पण विषय कसा पाहिजे माहितीये का? समजा केस कशी आहे की पहिल्या दोन जुळ्या मुली आहेत. पहिल्या 2 जुळ्या मुली, जुळ्या म्हणजे ट्विन्स. ट्विन्स, ठीक आहे. तर ह्या दोन्हींना सुद्धा खातं सुकन्याचं खोलता येईल. ओके. पण जर समजा तिसरं परत जर अपत्य असेल मुलगी तर ह्या मुलीसाठी सुकन्या खातं हे खोलता येणार नाही. ठीक आहे. आणि जर समजा दुसरी केस कशी असते याच्यामध्ये, जर समजा पहिली एक मुलगी आहे पहिल्यांदा, दुसऱ्या वेळेस परत ट्विन्स झाल्या दोन मुली झाल्या, तर ह्या 2 मुलींचं आणि ह्या मुलीचं ह्या तिन्हींचं सुद्धा आपण सुकन्या खातं हे खोलू शकतो. फक्त जर पहिल्यांदा 2 मुली असतील, ट्विन्स असतील, त्यांचं सुकन्या खातं असेल तर तिसरी जर परत अपत्य म्हणून मुलगी झाली असेल तर त्यांचं आपण हे खातं खोलू शकत नाही. जर समजा पहिल्यांदा एक मुलगी असेल आणि नंतर जर ट्विन्स झाल्या असतील परत 2 मुली तर आपण त्या दोन्ही मुलींचं सुद्धा सुकन्या खातं हे खोलू शकतो. आता जे खातं आपण खोलतो हे गार्डियनद्वारे ना ऑपरेट केलं जातं. कोणाच्याद्वारे? गार्डियनद्वारे. गार्डियन कोण असतात माहिती ना? आपण ज्यावेळेस अकाउंट ओपन करतो त्यावेळेस तिथं गार्डियन टाका म्हणतं. गार्डियन म्हणजे कोण? पालकत्व होतं. म्हणजे त्यांचं कोण ऑपरेट करतं? मदर किंवा फादर. आई किंवा वडील हे ते खातं ऑपरेट करत असतात. कोणाचं? सुकन्या खातं हे ऑपरेट गार्डियनद्वारे म्हणजे मदर किंवा फादरद्वारे गार्डियनद्वारे ऑपरेट केलं जातं. आता आपण जर बघितलं तर आता ह्याच्यामध्ये कसं असतंय की ह्या खात्यामध्ये 15 वर्ष पैसे भरावे लागतात. सुकन्या खात्यात किती वर्ष? 15 वर्ष पैसे भरावे लागतात. ठीक आहे. आता 15 वर्ष पैसे भरले, पुढे 6 वर्ष पैसे परत तसेच ठेवावे लागतात. हे टोटल खातं सुकन्याचं जे खातं आहे ते टोटल 21 वर्षात असले बरं का. ज्यावेळेस तुम्ही डेट ऑफ ओपनिंग पासून आहे ना, डेट ऑफ ओपनिंग पासून 21 वर्ष खातं चालू ठेवावं लागतं. त्यानंतर ते क्लोज वगैरे करते. तर आपण ते स्टेप बाय स्टेप पुढे बघूया. ठीक आहे. आता जर आपण पाहिलं तर सुकन्या खातं खोललं, त्यामध्ये आता काय करायचं असतं? पैसे भरावे लागतील ना काहीतरी. पैसे भरावे लागतील काहीतरी. तर सुकन्या खातं खोलायचं म्हणलं तर कमीत कमी किती रुपयांनी खातं खोलू शकतो? कमीत कमी जर आपण बघितलं तर कमीत कमी सुकन्या खात्याची अमाउंट बरं का किती रुपयांनी? 250 रुपयांनी आपण खोलू शकतो.
250 रुपयांनी. ठीक आहे. आणि जास्तीत जास्त वर्षामध्ये त्याच्यामध्ये किती रुपये टाकू शकता? त्याच्यामध्ये 1.5 लाख रुपये टाकू शकता. 1.5 लाख रुपये. ह्याच्यामध्ये कमीत कमी 250 रुपयांनी खात्याची ओपनिंग होती. त्यानंतर तुम्ही वर्षभरामध्ये आर्थिक वर्षामध्ये एका फायनान्शियल इयर मध्ये 1.5 लाख रुपये हे त्या खात्यामध्ये टाकू शकता. आणि ते खातं किती कधी बंद करते ते आपण आता त्यानुसार आपण ते पाहूया नाही का. आणि हे खात्यामध्ये 50 रुपयाच्या पटीने पैसे टाकता येते. किती? 50 रुपयाच्या पटीने इन मल्टिपल ऑफ 50 रुपये. 250 रुपये टाकले तुम्ही. त्यानंतर तुम्हाला वाटलं 50 रुपये टाकतो, 150 रुपये टाकतो. त्या तुम्ही 50च्या मल्टिपल मध्ये 1.5 लाखापर्यंत किती पैसे टाकू शकता एका आर्थिक वर्षामध्ये? 1.5 लाखाच्या वरची अमाऊंट आपण पोस्टामध्ये सुकन्याच्या खात्यामध्ये ऍक्सेप्ट केली जात नाही. ठीक आहे. आणि आपण जर बघितलं तर एनी नंबर ऑफ इन्स्टॉलमेंट चा एनी नंबर ऑफ इन्स्टॉलमेंट्स म्हणजे काय? तुम्ही ना कधी पैसे भरा. एखाद्याला वाटलं रोज पैसे भरतो 100 रुपये, बरं बाबू काही टेन्शन नाही, तू आम्हाला कुठं नाच कर, आम्हाला वैद्य काही विषय नाही. तुम्ही किती नंबर मध्ये किती इन्स्टॉलमेंट मध्ये तुम्ही किती पैसे भरू शकता? कितीपर्यंत? 1.5 लाखापर्यंत. किती? एका फायनान्शियल इयर मध्ये, 1 फायनान्शियल इयर मध्ये. बरं का? एवढं समजलंय? ठीक आहे. आपण बघणार आहे की आता समजा आहे ना 18 वर्ष झालं, मुलीचं वय 18 वर्ष झालं. किती? 18 वर्ष. 18 वर्षांनी काय करते ते? त्याचा विड्रॉल करू शकतो आपण 18 वर्षांनी. कशासाठी विड्रॉल करू शकतो? हाफ विड्रॉल करता येतो. कशासाठी विड्रॉल करू शकतो आपण? त्यांच्या एज्युकेशनसाठी किंवा मॅरेजसाठी. मॅरेज म्हणजे लग्न. आता बाबा मॅरेज म्हणजे लग्न. मुलगी पळून गेलो काय करायचं? अशा आगाऊपणाने करायचे नाही पोरीने. बरं का? लक्षात घ्या. तुमचे आई वडील काय करतात? तुमच्यासाठी पैसे जमा करतात, सगळं करतात, तुम्हाला पालन पोषण करतात. त्यांनी काय केलं असतं? तुम्हाला 20 वर्ष सगळं वाढवलेलं असतंय. तुम्ही 2-3 वर्ष एखाद्या पोराच्या नादात लागता आणि त्याच्यावर भंगारावर विश्वास ठेवता आणि तुम्ही काय करता? पळून जातात. हे चुकीचं आहे बरं का. सांगण्याचा भाग असा की तुमच्या आई वडिलांवर जास्त तुमचा विश्वास आहे का पोरावर विश्वास आहे तुमचं, तुम्ही बघायचंय. त्याच्याबद्दल काही जास्त बोलत नाही. आणि आपले पोरांना बी लक्ष द्यायचंय. तुम्ही काम करताना आगाऊ कुठे करायचे नाही तर. ठीक आहे. लिमिट मध्ये राहून काम करायचंय. पुढे बघूया. एज्युकेशन साठी किंवा मॅरेज साठी आपण पैसे काढू शकतो. त्यानंतर जर समजा 10वी पास झाली असेल मुलगी, 10th पास झाला असेल तरी सुद्धा तुम्ही एज्युकेशन साठी पैसे हे काढून घेऊ शकता. ठीक आहे. आता जर आपण बघितलं की 18 वर्षांनी एज्युकेशन साठी किंवा मॅरेज साठी पैसे काढता येतात, हाफ विड्रॉल वगैरे काढता येतो. त्यानंतर ज्यावेळेस मॅरेज होतं ना त्यावेळेस आपण ते खातं बंद करावं लागतं. आपण पुढे बघणार क्लोजर मध्ये कसं करावं लागतं, काय करायला लागतं, त्यासाठी कुठलं काय करायला लागतं. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये पाहिलं तर समजा एखाद्याने पैसे भरत आहे, सुकन्याच्या खात्यामध्ये मुलीच्या खात्यामध्ये पैसे भरत आहे. भरता समजा 2-3 वर्ष जर पैसे भरलेच नाही, 2-3 वर्ष झालं पैसे भरले नाही, काय करायचं मग? तर समजा ना त्याला दंड असतोय. सुकन्या खात्याला दंड असतो. सुकन्या खात्याला किती रुपये दंड असतो? 50 रुपये दंड असतो. जर समजा एखाद्या आर्थिक वर्षामध्ये किंवा 2-3 वर्ष पैसे भरले नाही, एक उदाहरण म्हणून सांगायचं भाग सांगतो. समजा 2022 साली पैसे भरले ना, ठीक आहे, काय असतील ते 2023 ला आणि 24 ला पैसे भरले नाही, नंतर आठवण आली की सुकन्यामध्ये पैसे भरायचे 2025 ला. आता काय करायचंय? तुमचं खातं काय होतं की डिस्कंटिन्यू होत नाही हे खातं. बरं का? सुकन्याचं खातं डिस्कंटिन्यू होत नाही आणि रिवायवल साठी पण जास्त काही अवघड प्रोसेस नाही, काहीच नाहीये. ह्याच्यामध्ये कसं असतं की तुमचं आहे ना 50 रुपये दंड ह्या आर्थिक वर्षाचा, ते 2 वर्ष पैसे नाही भरले, बरोबर. आणि त्यानंतर तुमचे 250 रुपये ह्याच्यामध्ये 250, 500 आणि 600 असे 600 रुपये भरून हे तुमचं खातं 2025 ला परत सुरू होतं. परीक्षेला प्रश्न विचारला जातो की सुकन्या समृद्धी खात्यासाठी दंड किती रुपये? तर 50 रुपये आणि 250 रुपये असे मिळून एका फायनान्शियल इयरचं कटिंग होऊन तुमचं खातं हे कंटिन्यू होतं. आता खातं उघडल्यानंतर किती वर्ष पैसे भरावे लागतात? 15 वर्ष पैसे भरावे लागतात. किती? 15 वर्ष पैसे भरावे लागतात. कधीपासून? ज्यावेळेस तुम्ही डेट ऑफ अकाउंट ओपनिंग जे असेल तेव्हापासून 15 वर्ष सुकन्याच्या खात्यामध्ये पैसे भरायचे आहेत. आणि ते अकाउंट तुम्ही 21 वर्षानंतर क्लोजर करू शकता. 21 वर्षानंतर. ठीक आहे. आता व्याज दर जर बघितलं तर ह्याचं व्याज दर आहे ना आयकर मुक्त असतं. म्हणजे कसं आहे, त्याच्यामध्ये 2 कन्सेप्ट आहेत त्या समजून घ्या. व्याजदर आयकर मुक्त म्हणजे काय? व्याजदर बघा तिकडे लक्ष नाही काय. व्याजदर कसं आहे? आयकर मुक्त आहे, इन्कम टॅक्स फ्री आहे.
आयकर मुक्त, आयकर मुक्त. आता व्याजदर आयकर मुक्त आहे म्हणजे काय, जर समजा यांना तुम्हाला जो इंटरेस्ट भेटणार आहे, समजा एखाद्या खात्यामध्ये 2 लाख रुपये समजा जमा झाले, त्याच्यावर 3 लाख रुपये इंटरेस्ट भेटणार आहे. कधी, ज्यावेळेस सुकन्याचं खातं क्लोज करणार आहे, तर ह्या 3 लाख रुपयाचं इंटरेस्ट भेटणार आहे, व्याज जे भेटणार आहे, त्याच्यावर कुठलाही टॅक्स लावला जात नाही. काय केलं जात नाही, कुठलाही टॅक्स लावला जात नाही. तसं जर आपण बघितलं तर सेव्हिंगचं अकाउंट आपण पाहिलं, सेव्हिंगच्या अकाउंट मध्ये 10,000 रुपये व्याजदर मुक्त आहे. तिथून पुढे जे व्याजदर होईल त्याला इंटरेस्ट रेट वगैरे कटतो त्या नियमानुसार. आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये बघा की डिपॉझिट जे आपण करतो ना, कुठं, सुकन्यामध्ये, पोरीसाठी आपण, मुलींसाठी आपण काय करतो की डिपॉझिट करतो सुकन्या खात्यामध्ये. डिपॉझिट जे करतो ना ते सेक्शन 86 नुसार इन्कम टॅक्स ऍक्ट, आपण बरेच वेळा बघितलं हा इन्कम टॅक्स ऍक्ट बरं का, 1961 आहे. ह्याच्यानुसार आहे ना, जे डिपॉझिट पैसे करतो, समजा एखादं मुलीचे किंवा हे ना सुकन्याचे खाते आहे, त्याचे वडील समजा कुठं कामाला असतील काय असतील, ज्यावेळेस त्यांची रिटर्न फाईल जाते त्यावेळेस ना डिपॉझिट म्हणजे सेक्शन 86 नुसार त्यांनी जी सुकन्या खात्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केली आहे तेवढं त्यांना टॅक्स वाचवला जातो. आणि टॅक्स तेवढं पैशाला लागणार नाही. जर किती रुपयाचे एवढं तुम्ही ना सुकन्यामध्ये डिपॉझिट कराल तेवढं. ठीक आहे. आपण जर बघितलं तर मुलगी काय करते की मुलगी जर समजा लग्न झालं, एक मिनिट खोडतो. आता मुलीचं जर समजा 18-19 वर्षी कधी लग्न काही होऊ नाही का, असं काय करतात बरेच पालक, काय करतात लग्नाची घाई करतात बऱ्याच ठिकाणी. आता प्रत्येकाला ग्रामीण भागाची सिच्युएशन माहितीये काय काय नाही, ह्याच्याबद्दल जास्त काय बोलायला नको. एखादा काय म्हणायचं की तू काम सोडून दुसऱ्याच गप्पा आणायला लागला, तो विषय तर होईल. ठीक आहे. समजा मुलीचं 20व्या वर्षी लग्न झालं, काय झालं, लग्न झालं. आता लग्नानंतर काय, लग्नानंतर ते खातं बंद करावं लागतं. काय करावं लागतं, बंद करावं लागतं. तुम्ही ना 15 वर्ष डिपॉझिट केलं, सगळं झालं, 20व्या वर्षी लग्न झालं, तर आपण काय बघितलं की ना 21व्या वर्षी ना क्लोज करता येतं ना 21व्या वर्षी. पण जर समजा 21व्या वर्षीच्या आधीच 20व्या वर्षी जर लग्न झालं तर त्या अकाउंट काय करावं लागतं, क्लोज करावं लागतं. ते अकाउंट आहे ना चालू ठेवलं जात नाही. आणि ज्यावेळेस तुम्ही ना 15 वर्ष पैसे भरता, 15 वर्षानंतर 21 वर्ष बी होऊन गेलं समजा, नाही का, क्लोज करायचं, ह्याची मुदत संपली, मुदत संपली की याचं व्याज जर भेटत नाही बरं का. मुदत संपल्यानंतर व्याज भेटणार नाही, भेटणार नाही. कधी, ज्यावेळेस तुमचं खात्याची मुदत संपली असेल, सुकन्या खात्याची ज्यावेळेस मुदत संपली असेल त्यावेळेस ना व्याज वगैरे काही भेटत नाही. तुमच्या 21 वर्षामध्ये जेवढं व्याज जर झालंय जे झालंय की तुमचं क्लोजर वगैरे करून तेवढीच अमाऊंट ही भेटली जाते. आता क्लोजर कसं केलं जातं, काय केलं जातं आपण बघूया. क्लोजर ऑन मॅच्युरिटी म्हणजे कधी क्लोज करावं लागतं, काय, क्लोजर, CLOSUR या, क्लोजर ऑन मॅच्युरिटी. मॅच्युरिटी, मॅच्युरिटी म्हणजे काय असतंय, परिपक्व. आता तुम्ही काय मॅच्युरिटी एज मध्ये येता, मॅच्युरिटी म्हणजे काय, परिपक्व. तुम्हाला काय चांगलं आहे काय वाईट नाही सगळ्या गोष्टी समजतात. मॅच्युरिटी, क्लोजर ऑन मॅच्युरिटी कधी, 21 वर्ष, 21 वर्ष, इयर लिहितो YR, इयर. 21 वर्षानंतर तुम्ही अकाउंट बंद करू शकता. त्यानंतर लग्नानंतर पण बंद करू शकता. लग्नानंतर काय केलं जातं, अकाउंट बंद केलं जातं. आता लग्नानंतर काय करायला लागतं माहिती का, ह्याच्यामध्ये 2 केसेस येतात. लग्नानंतर म्हणजे कसं, लग्न व्हायच्या आधी 1 महिना आधी, 1 महिना आधी किंवा किंवा लग्न झाल्यानंतर 3 महिन्यानंतर, लग्न झाल्यानंतर 3 महिन्यानंतर काय करावं लागतं, खातं बंद करावं लागतं. ठीक आहे. डेट ऑफ मॅरेजच्या आधी 1 महिना पूर्वी तुम्ही खातं बंद करू शकता किंवा लग्न झाल्यानंतर 3 महिन्यानंतर तुम्ही बंद करू शकता. आता हे 3 महिन्यानंतर कशामुळे केले काय त्याच्याबद्दल अजून काही माहिती नाही. पण 22/1 आपण पाहिजे की 22/1/2015 लॉन्च झालेली आहे. ह्या ज्या सुकन्याचे खाते आहेत त्या अजून मॅच्युरिटी होण्यासाठी भरपूर वेळ आहे. अजून एक सुद्धा केसेस म्हणजे ह्याच्यामध्ये कशी झाली काय झाली ह्याच्यामध्ये अजून काही सुधारणा नाही. ज्यावेळेस मॅच्युरिटी व्हायला सुरुवात होईल त्यावेळेस ह्याच्यामध्ये बरेचसे सुधारणा, बरेचसे ऑर्डर ह्या आणावे लागणार आहेत. ठीक आहे. आता प्री मॅच्युअर क्लोजर जर करायचं असेल तर प्री मॅच्युअर क्लोजर सुद्धा करू शकता. आता प्री मॅच्युअर क्लोजर जर करायचंय, प्री मॅच्युअर जर क्लोजर करायचंय तर काय करायला लागतंय,
प्रीमॅच्युअर क्लोजर. पीएमसी शॉर्टकट लिहितो. त्याकडे म्हणाल पीएमसी लिहिलंय. पीएमसी पुणे कॉर्पोरेशन नाही बरं का. पीएमसी म्हणजे प्रीमॅच्युअर क्लोजर आहे. आता प्रीमॅच्युअर क्लोजर जर करायचं म्हणलं तर क्लोज कधीच करू शकतो अकाउंट ओपनिंगच्या 5 वर्षानंतर. आफ्टर 5 years ऑफ अकाउंट ओपनिंग. अकाउंट ओपनिंग 5 वर्षानंतर आपण काय करू शकतो, प्रीमॅच्युअर क्लोज करू शकतो. ह्याच्यामध्ये बरेच वेगवेगळ्या केसेस आपण एक त्याची केस पाहूया कसं कधी क्लोज केलं जातं. ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर पहिले ज्यावेळेस डेट ऑफ अकाउंट होल्डर होईल ना, डेट ऑफ अकाउंट होल्डर एसी अकाउंट होल्डर. होल्डर म्हणजे काय, खातेधारक असतो बरं का. होल्डर म्हणजे आपला लाईटचा होल्डर नाही, ते लाईटचे होल्डर वेगळा असले तर त्याचा काही संबंध नाही. होल्डर म्हणजे जो खातं चालवतोय, जो प्रमुख खात्याचा त्याला होल्डर म्हणतात, म्हणजे खातेधारक म्हणतात. आता जर समजा त्या मुलीची डेथ झाली वगैरे काय झालं तर ते खातं काय करावं लागतं, बंद करावं लागतं. आणि जेवढे पैसे भरले ते नॉमिनीला ते भेटून जातात. ठीक आहे. आणि कुठल्या रेटने भेटतील ते पैसे ना एसबीच्या रेटने भेटतात. तुमच्या ह्याच्या सुकन्याच्या खात्याच्या रेटने भेटत नाही. एसबीच्या रेटने काय असेल ते पैसे भेटले जातील. आणि जर समजा 5 वर्षानंतर परत अकाउंट ओपनिंग म्हणजे जे झाल्यानंतर अकाउंट जर क्लोज करायचं असेल तर दुसरी केस असते लाईफ थ्रेटनिंग डिसीज. लाईफ थ्रेटनिंग डिसीज. आता ही काय बघन, आता लाईफ थ्रेटनिंग, लाईफ म्हणजे जीवन, थ्रेटनिंग म्हणजे धोकादायक, आणि डिसीज म्हणजे आजार. एवढी तर परफेक्ट इंग्लिश जमते तुम्हाला. लाईफ थ्रेटनिंग डिसीज म्हणजे जर समजा ना जीवाला कुठला धोका असेल त्या मुलीला किंवा काही आजार वगैरे झाला असेल तर त्या केसेस मध्ये सुद्धा आपण 5 वर्षानंतर प्रीमॅच्युअर क्लोजर हे करू शकता. आणि ह्याच्यामध्ये तिसरी केस असते की जो गार्डियन असेल ना, गार्डियनची जर समजा डेथ झाली ना, गार्डियनची जे डेथ झाली तरी सुद्धा ते खातं बंद करावं लागतं. ठीक आहे. एवढं लक्षात आलंय. सुकन्या समृद्धी खातं आपण पाहिलं की ना, सुकन्या समृद्धी खातं कधी सुरू झालंय, 22/1/2015 लॉन्च झालंय. 1/4/2015 ला त्याची सुरुवात झालेली आहे. त्यानंतर आपण बघितलं कधी खातं खोलू शकतो, काय करू शकतो. त्यानंतर आपण बघणार आहे की पीपीएफचं जे खातं आहे, पीपीएफ. आता पीपीएफचं पाहू आपण. सुकन्याबद्दल एवढीच माहिती लक्षात ठेवा, कारण की सुकन्या खातं अजून कोणाचं क्लोज वगैरे ह्या गोष्टी अजून एक 10-15 वर्षामध्ये होतील. कारण की 2015 ला लॉन्च झालेली स्कीम आहे. ठीक आहे. अजून त्याचं क्लोजर वगैरे काय कोणाचं काय झालं नसणार आहे. ज्यावेळेस ते क्लोजर होतील, ज्यावेळेस ज्यावेळेस प्रॉब्लेम येतील त्यावेळेस त्याच्यामध्ये काय काय ऑर्डर काढायच्या हे गव्हर्नमेंट ठरवल, हे पोस्ट ऑफिस ठरवल, आणि त्यानुसार त्यामध्ये बदल घडून येतील. त्यासाठी अजून भरपूर वेळ आहे. तर आपण आता बघणार आहे की पीपीएफ. आता पीपीएफ काय असतंय, पीपीएफ 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 म्हणजे काय, पब्लिक प्रोव्हिडंट फंड असतो. पब्लिक प्रोव्हिडंट फंड हे जे पीपीएफचं जे खाते आहे ना, ते सर्वात जुनं खाते आहे बरं का, बरेच जुनं खाते आहे पीपीएफ. पीपीएफ म्हणजे काय, पब्लिक हेडिंग पब्लिक प्रोव्हिडंट फंड. हे जर पाहिलं तर हे खातं कधी सुरू झालं माहितीये का मित्रांनो, हे खातं 1 जुलै 1968 ला सुरू झालेलं आहे बरं का. बरेच जुन्या काळातलं खातं आहे पीपीएफ. पीपीएफ खातं 1 जुलै 1968 ला सुरू झालंय. आता पीपीएफ खातं कोण उघडू शकतो, पीपीएफ खातं कोणी उघडू शकतो, कुठे उघडू शकता आणि किती उघडू शकता का, तसं नसतंय. एक व्यक्ती हे एकच खातं पीपीएफचं खोलू शकतो. सिंगल पर्सन ओपन सिंगल अकाउंट. कशाचं, पीपीएफचं. आरडीटीडीचे आपण अनलिमिटेड अकाउंट ओपन करू शकतो, ते आपण काल बघितलंच आहे. पीपीएफचं खातं हे आपण एकच ओपन करू शकतो. आणि आपण जर बघितलं तर काय आहे की आता सिंगल पर्सन सिंगल अकाउंट ओपन करू शकतो. पीपीएफचं खातं वेगवेगळ्या ठिकाणी ओपन करू शकतो का, तर तसं जमत नाही. पीपीएफचं जे खातं आहे ना, ते पोस्ट ऑफिसमध्ये किंवा बँकेमध्ये या दोनच ठिकाणी ओपन करू शकता. जर समजा तुम्ही बँकेत जर पीपीएफचं खातं ओपन केलं तर पोस्ट ऑफिस मध्ये करू शकत नाही, आणि पोस्ट ऑफिस मध्ये जर केलं तर बँकेमध्ये आपण पीपीएफचं खातं हे ओपन करू शकत नाही. आता पीपीएफचं खातं कोण खोलू शकतो, 18 वर्षाच्या वरील व्यक्ती खोलू शकतो का, तसं काही नाही. पीपीएफचं खातं कोणीही खोलू शकतो. आपण आताच पाहिलं की पीपीएफचं खातं काय असतंय, कोणीही खोलू शकतो. आता जर समजा 18 वर्षाच्या खाली असेल
18 वर्षाच्या खाली असेल, 18 इयर्स बिलो, तर गार्डियनद्वारे ऑपरेट केलं जातं बरं का, गार्डियनद्वारे ऑपरेट. आता ह्याच्यामध्ये आपण बघितलं की ना आपण जे एसबीचे जे नेम बघितले तेच नेम इथं सुद्धा लागू आहे. कोण कसं ओपन करू शकतो, गार्डियन ऑपरेटेड बाय अनसाउंड माइंड, गार्डियन ऑपरेटेड बाय सेल्फ आफ्टर 10 इयर्स वगैरे सेम आहे तसंच आहे. ठीक आहे. आणि जे 18 वर्षाच्या खाली असेल तर गार्डियन ऑपरेटेड करू शकतो ते खातं. आणि ह्या खात्याची मुदत किती असते, पीपीएफ खात्याची, पीपीएफ खात्याचं आहे ना 15 वर्ष मुदत असते. किती, 15 वर्ष मुदत असते. हे जर अकाउंट पुढे एक्सटेंड करायचं म्हणलं तर हे अकाउंट सुद्धा एक्सटेंड करता येतं. किती वर्ष, 5 इयर्स. सुकन्या खाते एक्सटेंड करता येत नाही बरं का, 21 झाले वर्ष पूर्ण त्या अकाउंट पुढे क्लोज करून ते पैसे घ्यावे लागतात. 15 वर्ष आपण पीपीएफचं खातं ओपन करू शकतो, 5 इयर एक्सटेंड करू शकतो. ठीक आहे, एक्सटेंड. त्यानंतर आपण बघितलं, आता ह्याला व्याज दर बघावं लागेल ना. व्याज दर कसं आहे माहितीये का, ह्याला कंपाऊंड इंटरेस्ट असतो, कंपाऊंड, कंपाऊंड इंटरेस्ट. अध्यक्ष महोदय इकडे लक्ष द्या, काय कंपाऊंड इंटरेस्ट. कंपाऊंड म्हणजे आपल्या बँकेचं कंपाऊंड नसतंय, ते कंपाऊंड अलग आहे. तिथे इथं त्याचा काही संबंध घ्यायचाच नाही. कसं होतंय, आपलं चालू असतंय मोबाईल मध्ये तिसरंच आणि मन तिसरीकडेच भटकत असतंय. थोडं काय करायचंय, मनाला थोडं जागे आणायचंय, काय आपल्याला काय करायचं, पुढे जायचंय. कसं आहे, एकाच ठिकाणी थांबलं तुमचं काय होतं, प्रगती खुंटते. तसं करायचं नाही. ज्यावेळेस तुम्ही जे काम करताय त्यावेळेस तुमचं त्या कामामध्ये 100% जर तुम्ही तिथं आपलं योगदान दिलं तर त्या क्षेत्रामध्ये तुम्ही 100% सक्सेस मिळवू शकता. ठीक आहे. कंपाऊंड इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्ट म्हणजे चक्रवाढ व्याज दर असतो, चक्रवाढ व्याज. आता बरेच जण शिकले असतील 10वी मध्ये किंवा 12वी मध्ये किंवा जे बँकिंगचे वगैरे असतील आपल्या क्षेत्रामध्ये, त्यांना माहिती कंपाऊंड इंटरेस्ट म्हणजे काय. कंपाऊंड इंटरेस्ट म्हणजे चक्रवाढ व्याज आणि सिंपल इंटरेस्ट म्हणजे साधं व्याज दर. आता सर कंपाऊंड इंटरेस्ट जर थोडक्यात सांगायचं झालं तर 100 रुपये येतं, पहिल्या वर्षी 100 रुपये येतं, 100 रुपयाला 8% व्याज समजा. एक उदाहरण म्हणून सांगतोय, पीपीएफ ला 8% व्याज नाहीये, 7.1% व्याज दर आता सध्याला मार्च मध्ये ते चेंज होणार, त्यात विषय नाही. 8%, समजा पहिल्या वर्षी समजा 8% 108 रुपये झाले. पुढच्या वर्षी काय असते, पुढच्या वर्षी परत 108 रुपयाला 8% व्याज दर असते, ह्याला म्हणतात चक्रवाढ व्याज दर. ठीक आहे. चक्रवाढ व्याज दर नुसार ह्याच्यामध्ये पैसे भेटतात. आता कमीत कमी अकाउंट जर ओपन करायचं म्हणलं तर कमीत कमी अकाउंट ओपन किती रुपयाने करू शकता, कमीत कमी 500 रुपयाने. कमीत कमी किती रुपयाने ओपन करू शकतो आपण अकाउंट, 500 रुपयाने. आपण सुकन्यामध्ये किती रुपयाने बघितलं, कमीत कमी किती रुपयाने अकाउंट ओपन करू शकतो, सुकन्यामध्ये 250 रुपयाने आपण खातं ओपन करू शकतो. पण पीपीएफ जे खाते, पब्लिक प्रोव्हिडंट जे खाते, त्याच्यामध्ये आपण कमीत कमी 500 रुपयाने अकाउंट ओपन करू शकतो. आणि मॅक्सिमम बॅलन्स वर्षभरामध्ये किती टाकू शकतो, तर वर्षभरामध्ये सेम ऍज सुकन्या, सेम ऍज सुकन्या 1.5 लाख रुपयापर्यंत ह्याच्यामध्ये तुम्ही पैसे टाकू शकता. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये सुद्धा व्याजदर आहे ना मुक्त आहे. व्याजदर, व्याजदर इन्कम टॅक्स पासून फ्री आहे, फ्री, मुक्त आहे. त्यानंतर तुमचं डिपॉझिट जे करताय पीपीएफ मध्ये जरी डिपॉझिट केलं, ज्यावेळेस तुम्ही रिटर्न फाईल जाते तुमची मार्च मध्ये, त्यावेळेस सुद्धा इथं सेक्शन 80C नुसार तुम्हाला सुटे, जेवढं डिपॉझिट करताय त्याच्यामध्ये 80C नुसार ऍज सेम रूल पीपीएफ ला जसं आहे त्याचप्रमाणे इथं व्याजदर इन्कम टॅक्स फ्री आहे पीपीएफ मध्ये, आणि डिपॉझिट सुद्धा फ्री आहे. सेक्शन 80C नुसार 1961 ऍक्ट नुसार ते तुमचं व्याज म्हणजे तेवढ्याला इन्कम टॅक्स लागणार नाही. तर ते आपण आता बघा पुढे बघणार आहे की ह्याच्यामध्ये कमीत कमी 500 रुपये बघितले, 1.5 लाख बघितलं, इथं सुद्धा मल्टिपल ऑफ 50 रुपीज, 50 रुपयाच्या पट्टीमध्ये तुम्ही काय करू शकता, 50 रुपयाच्या पट्टीमध्ये त्याच्यामध्ये पैसे टाकू शकता. आता आपण बघणार की जर समजा अकाउंट हे डिस्कंटिन्यू झालं, ह्याच्यामध्ये सुकन्यापेक्षा जास्त काही वेगळं नाही, पीपीएफ आणि सुकन्या हे सेम लेवल आहे, फक्त व्याजदर वेगळा आहे आणि ह्याच्यामध्ये काय काय गोष्टी थोड्या वेगळ्या आहेत. सुकन्या खातं मुलं नाही ओपन करू शकत. ठीक आहे. आता जर समजा तुम्ही बघा, आपण बघितलं की मुलीसाठी सुकन्या आहे, मुलींसाठी पीपीएफ खातं खोलू शकतो का, तर मुलींसाठी आपण पीपीएफ खातं खोलू शकतो. आता आपण बघणार की डिस्कंटिन्यू न्यू ऑफ अकाउंट. जर समजा ना काय झालं, आपल्याला काय लक्षात नाही राहिलं, पैसे भरायचे, पीपीएफचं खातं खोलून ठेवलंय बाबा, पीपीएफचं खातं खोललंय पण पैसेच नाही भरले, तर पैसे नाही भरले, डिस्कंटिन्यू झालं खातं, डिस्कंटिन्यू, डिस्कंटिन्यू, कंटिन्यू ऑफ अकाउंट.
आता डिस्कंटिन्यू अकाउंट झालं. डिस्कंटिन्यू कधी होतं माहिती का पीपीएफचं खातं? ज्यावेळेस तुम्ही वर्षभरामध्ये एक सुद्धा त्याच्यामध्ये व्यवहार करत नाही, कमीत कमी 500 रुपये तरी टाकायला पाहिजे. ते जर समजा तुम्ही टाकले नाही तर ते पीपीएफचं खातं काय होतं की डिस्कंटिन्यू होतं. आता डिस्कंटिन्यू झाल्यानंतर आहे ना तुम्हाला याच्यावर लोन भेटत नाही. कुठं? पीपीएफच्या खात्याला जे लोन भेटतं ते लोन भेटणार नाही का? तर तुमचं डिस्कंटिन्यू झालेलं आहे खातं. त्यानंतर तुम्ही काय करू शकता? जर समजा तुम्ही 500 रुपये मिनिमम डिपॉझिट नाही मारले ना, किती रुपये? 500 रुपये. त्यामुळे ते खातं काय होतं? डिस्कंटिन्यू होतं. ठीक आहे. आता हे रिवाइव्ह करायचं खातं. रिवाइव्ह करायचं म्हणलं काय करायला लागेल? रिवाइव्ह ऑफ अकाउंट. ह्याच्यामध्ये काय करावं लागतं की आपण बघितलं सुकन्यामध्ये 250 रुपये आणि 50 रुपये हा एका आर्थिक वर्षाचा दंड भरून ते खातं चालू केलं जातं. त्याचप्रमाणे पीपीएफ या खात्यामध्ये सुद्धा 500 रुपये प्लस 50 रुपये डिफॉल्ट फी भरून हे खातं आहे ना जेवढे वर्ष थकलेलं आहे तेवढे वर्ष तुम्ही ते भरून चालू करू शकता. ठीक आहे. आता आपण जर बघितलं की नाही कन्सेप्ट असती आयबीबी. आता बरेच जणांना माहित असणे संबंध आहे इंटरेस्ट ह्याचा लॉंग फॉर्म लक्षात घ्या. परीक्षेला विचारलं होतं बरं का. काय आयबीबीचा लॉंग फॉर्म सांगा म्हणते का? आयबीबी म्हणजे काय? इंटरेस्ट बिअरिंग बॅलन्स. आता बरेच जण पहिल्यांदाच ऐकत असतील इंटरेस्ट बिअरिंग बॅलन्स म्हणजे काय. आता इंटरेस्ट बिअरिंग बॅलन्स म्हणजे काय आहे की तुम्ही जी महिन्यामध्ये ना अमाऊंट एखादी डिपॉझिट करता त्या अमाऊंट मधले कुठल्या अमाऊंटचा इंटरेस्ट ह्या त्या खात्याला लागू करायचा हे ठरवण्यासाठी इंटरेस्ट बिअरिंग बॅलन्स ही कन्सेप्ट असते. आता ह्याच्यामध्ये पाहिलं पीपीएफ खातं असेल ना, पीपीएफ खातं हे उदाहरण पीपीएफ खात्याचं उदाहरण घेऊ आपण आणि त्यानुसार सांगूया. पीपीएफ खात्यामध्ये तुम्ही 5 तारीख महिन्याची 5 तारीख ते शेवटची तारीख जी असेल ना शेवटची तारीख ह्यामध्ये कमीत कमी डिपॉझिट जे केलं असेल ना कमीत कमी तुमचं जे डिपॉझिट असेल त्या डिपॉझिटला व्याजदर हे खात्याकडून दिला जातो. तसं जर एसबीचं पाहिलं तर एसबीची तारीख असली 10 तारीख ते शेवटची 31 तारीख काय असेल ती महिन्याची शेवटची तारीख. महिन्याची तारीख हे कशासाठी आहे? एसबी साठी 10 तारीख आहे. पीपीएफ खात्याचं कसं आहे की 5 तारीख ती शेवटची तारीख जो कमीत कमी तुमचा जो बॅलन्स असेल त्या बॅलन्सला त्या रक्कमला व्याज हे दिलं जातं त्या खात्यानुसार. त्यानंतर आपण बघणार की लोन. आता याच्यामध्ये लोन कसं भेटतं काय भेटतं? पीपीएफच्या खात्याला लोन लागत असेल कोणाला गरज लागली समजा त्याच्यावर लोन पण भेटतं पीपीएफच्या खात्यावर. आता लोन कसं भेटतं काय भेटतं आपण ते पाहूया. लोन ठीक आहे. लोन काय तुम्हाला पहिल्या वर्षी भेटेल लोन काय विषय नाही. 1 वर्ष कमी झालं म्हणजे 1 वर्ष पैसे भरले तुम्ही पहिल्या वर्षी तुम्हाला लोन भेटून जाईल. कधी? पहिल्या वर्षी. जर समजा लोन भेटलं लोन किती टक्के व्याजदराने भेटलं जातं? परीक्षेला प्रश्न विचारला जातो की ना पीपीएफचे खाते पीपीएफचं जे खाते त्याला लोन किती टक्के व्याजदराने भेटतं आणि ते व्याजदर नाही फेडलं तेवढ्या मुदतीमध्ये तर किती टक्के व्याजदर हा लागू केला जातो. जर पहिल्या वर्षी जर समजा कर्ज घेतलं तुम्ही XYZ किती अमाऊंट असेल ते जर समजा ते 3 वर्षामध्ये नाही फेडलं म्हणजे 36 महिन्यांमध्ये नाही फेडला 36 महिने 3 वर्ष. आता 3 वर्ष 36 महिन्यामध्ये काय असतंय जर समजा तुम्ही ते व्याजदर नाही फेडलं आता तुम्हाला 1% व्याजदराने 3 वर्ष हे पीपीएफ वर लोन भेटतं. जर समजा तुम्ही 1% 36 महिन्यामध्ये फेडलं नाही तर तिथून पुढे तुम्हाला 6% व्याजदर लागू होतो आणि 6% ते लोन फेडावं लागतं. एवढं लक्षात घ्यायचंय. परीक्षेला फक्त एवढंच विचारलं जातं परीक्षेला काय की पीपीएफचं जर लोन घेतलं आणि ते जर 36 महिन्यामध्ये नाही फेडलं तर किती टक्के व्याजदर लागू केला जाईल तर व्याजदर हा 6% लागू केला जाईल. आता आपण बघणार की ह्याचं विड्रॉल जर करायचं म्हणलं तर विड्रॉल कसा करावा लागतो काय करावं लागतं ठीक आहे. आता पीपीएफचा विड्रॉल करायचा आहे. पीपीएफचा विड्रॉल आहे ना 5 वर्षांनी सुद्धा करू शकतो बरं का. पीपीएफचा विड्रॉल पीपीएफचा विड्रॉल कधी करू शकतो? आफ्टर 5 इयर्स. आफ्टर 5 इयर्स डेट ऑफ अकाउंट ओपनिंग डेट ऑफ अकाउंट ओपनिंगच्या 5 वर्षानंतर तुम्ही ना खात्याचा 50% विड्रॉल करू शकता. किती? 50%.
परीक्षेला शॉर्टकट मध्ये प्रश्न विचारला जातो पीपीएफ ला, की तुम्ही 5 वर्षानंतर किती टक्के विड्रॉल करू शकता. 5 वर्षानंतर तुम्ही 50% हा पीपीएफ खात्यामधून विड्रॉल करू शकता. आता डेट ऑफ अकाउंट ओपनिंगच्या नंतर जे डेट ऑफ अकाउंट ओपनिंग जर समजा तुम्ही 2021 ला केला असेल, फायनान्शियल 21 मध्ये, फायनान्शियल इयर 2021 मध्ये ओपन केला असेल, तर ते अकाउंट सोडून, ते वर्ष सोडून, हे वर्ष सोडून पुढे 5 वर्षानंतर त्याचा हा विड्रॉल आपण 50% करू शकतो. म्हणजे कधी 2021 ला खोडलंय, 21 धरायचं नाही, 22, 23, 24, 25, म्हणजे 2025 ला तुम्ही काय करू शकता, 2025-26 ला ह्या आर्थिक वर्षामध्ये तुम्ही त्याचा विड्रॉल करू शकता. आता आपण बघितलं मॅच्युरिटी, मॅच्युरिटी किती वर्षांनी आहे पीपीएफ खात्याची, बघा मॅच्युरिटी किती वर्षांनी आपण बघितलं, मॅच्युरिटी 15 वर्षांनी, किती 15 वर्षांनी बरं का. सुकन्याची कधी बघितली होती आपण मॅच्युरिटी, सुकन्या खात्याची मॅच्युरिटी 21 वर्षांनी होते आणि ह्याची मॅच्युरिटी कधी आहे 15 वर्षांनी. कोणाची, पीपीएफ खात्याची. ह्याच्यामध्ये आपण एक्सटेंड किती वर्ष करू शकतो, ह्याच्यामध्ये आपण 5 वर्ष एक्सटेंड करू शकतो. आता आपण बघणार की ह्याचं प्रीमॅच्युअर जर क्लोजर करायचं असेल तर प्रीमॅच्युअर क्लोजर मध्ये काय ह्याच्यामध्ये कन्सेप्ट आहेत आणि कुठले म्हणजे नियम वगैरे ऍज सेम सुकन्या आहेत, फक्त एक वेगळे आपण ते पाहूया ह्याच्यामध्ये सुद्धा. आणि लक्षात घ्यायचं पीपीएफ खाते जॉईंट मध्ये ओपन करू शकत नाही बरं. पीएमसी, पीएमसी आता तुम्ही लक्षातच ठेवून घ्या, पीएमसी म्हणजे प्रीमॅच्युअर क्लोजर. प्रीमॅच्युअर क्लोजर कधी करू शकतो, 5 वर्षांनी करू शकतो, 5 वर्षांनी. ऍज सेम सुकन्या, सुकन्यामध्ये पण आपण बघितलं की प्रीमॅच्युअर क्लोजर 5 वर्षांनी करू शकतो. ह्याच्यामध्ये काय असेल, पहिलं कन्सेप्ट आहे काय, की जर समजा लाईफ थ्रेटनिंग डिसीज असेल ना, लाईफ थ्रेटनिंग डिसीज, थ्रेटनिंग डिसीज म्हणजे जीवाला धोका असेल काही, तर ते खातं बंद करू शकतो. त्यानंतर डेट ऑफ अकाउंट होल्डर, डेट ऑफ अकाउंट होल्डर, डेट ऑफ अकाउंट होल्डर झाली, समजा खातेदाराची आहे ना डेथ झाली, मृत्यू झाला, त्यानंतर सुद्धा ते खातं काय करता येतं, बंद करता येतं. त्यानंतर जर समजा आहे ना एखाद्याला हायर एज्युकेशन साठी पैसे लागत असेल, उच्च शिक्षणासाठी, हायर एज्युकेशन साठी, हायर एज्युकेशन म्हणजे उच्च शिक्षणासाठी जर समजा बाहेरच्या देशात जाण्यासाठी किंवा कुठं जाण्यासाठी पैसे लागत असेल, तरी सुद्धा तुम्ही 5 वर्षानंतर प्रीमॅच्युअर क्लोज करू शकता. आणि ह्याच्यामध्येच बघा चौथं की एनआरआय झाला. आता एनआरआय म्हणजे काय, रोग ठीक नाही बरं का. एनआरआय म्हणजे शॉर्टकट लिहिलाय रोगाचं नाव आहे का, एनआरआय म्हणजे रोग नाही, एनआरआय म्हणजे नॉन रेसिडेंट ऑफ इंडिया, नॉन रेसिडेंट ऑफ इंडिया. आता नॉन रेसिडेंट ऑफ इंडिया जर समजा कोणी एमपीएससीचा अभ्यास करत असेल त्यांना माहिती आहे, राज्यघटनेमध्ये दिलेलं आहे नॉन रेसिडेंट ऑफ इंडिया वगैरे, कधी त्याला कुठलं नागरिकत्व भेटतं वगैरे. जर समजा त्याने ना दुसऱ्या देशाचं नागरिकत्व स्वीकारलं तरी सुद्धा तो खातं प्रीमॅच्युअर क्लोज करू शकतो. त्यानंतर तो हायर एज्युकेशन साठी दुसरीकडे गेला तरी सुद्धा तो प्रीमॅच्युअर क्लोज करू शकतो. डेट ऑफ अकाउंट होल्डरची डेथ झाली तरी सुद्धा ते अकाउंट क्लोज केलं जातं. त्याचप्रमाणे जर आपण बघितलं तर गार्डियनची डेथ झाली ना, जर समजा गार्डियनची डेथ झाली तरी सुद्धा प्रीमॅच्युअर क्लोज केलं जातं. ठीक आहे. आता आपण जर बघितलं तर अकाउंट समजा डेट ऑफ अकाउंट होल्डर झाली, जो नॉमिनी आहे, जो नॉमिनी असेल ना, नॉमिनी ते खातं सुरू ठेवू शकतो का, तर तसं नसते. नॉमिनीला ते खातं आहे ना सुरू ठेवता येत नाही. जेवढे दिवस डेथ झाली, ज्या दिवशी डेथ झाली त्या दिवशी पर्यंत जो पीपीएफचा जो रेट असेल त्या रेटनी त्या नॉमिनीला सगळे पैसे भेटून जातील. नॉमिनी किंवा लिगल हिअर असतो, लिगल हिअर जो काय असेल त्याला ते पैसे भेटून जातात आणि त्यानंतर ते अकाउंट काय केलं जातं, क्लोज केलं जातं. ठीक आहे. आणि कसं आहे, सुकन्यामध्ये काय केलं जातं की एसबीच्या रेटने पैसे दिले जातात. कशामध्ये, प्रीमॅच्युअर क्लोजर मध्ये. पण पीपीएफ मध्ये जर समजा तुमचं पीएमसी डेट ऑफ अकाउंट होल्डर झाले असेल, कुठं डेट ऑफ अकाउंट होल्डर झाले असेल तर नॉमिनल लिगल हेअरला पीपीएफचा जो रेट आहे त्या व्याजदराने पैसे दिले जातात. तर ठीक आहे, पीपीएफ आणि सुकन्याबद्दल आपण सगळी माहिती बघितली आहे. आणि ह्याच्या बाहेरचं तर अजून काही माहिती असेल ह्याचं एवढी गॅरंटी देतो, परीक्षेला एवढंच करा. मी जे सांगतोय हे अक्षर जरी कळत नसेल ना तुम्हाला, तुम्ही माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या आणि तुम्ही स्वतःच्या नोट्स तयार करा. समजा हे तुम्हाला पीडीएफ पाठवली, त्याने तुम्हाला पीडीएफ पाठवली आणि मी वाचतो, तसले उद्योग करूच नका. तुम्ही काय करा, तुमच्या स्वतः नोट्स तयार करा, ज्याचा तुम्हाला परीक्षेच्या काळामध्ये स्वतःला फायदा होईल. काय होतंय की ना, बरेच तुम्ही बाहेर जर पाहिलं तर स्टडी मटेरियल भरपूर प्रमाणात अवेलेबल आहे, पण ते नुसतं आयतं आलं आणि नुसतं खाल्लं ते योग्य नाहीये. ज्यावेळेस तुम्ही तुमचं स्वतःच बनवून खाता त्यावेळेस तुम्हाला त्याचा परफेक्ट माइंड मध्ये त्याचा इफेक्ट होतो
आणि त्या प्रकारे तुम्ही जर कमाल केली, काम केलं, तर 100% तुम्हाला आहे ना कुठल्याही परीक्षेला प्रश्न येऊ द्या, तो 100% सॉल्व्ह होईल. तर ठीक आहे. आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये ना जे काही आपले जे स्कीम असतील, एम-आय-एस म्हणा, के-व्ही-पी म्हणा, ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. ठीक आहे.